ज्ञानेना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्यसा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपते नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. आयलेले सगळ्याकच आत्मीय जालतसले स्वागत. प्रथमतः आज आमगेले वर्साचे श्री गजानन विठोबा भजना मंडली हिन्नी अत्यंत सुश्राव्य जालतसले भजना कार्यक्रम श्रीदेवीले सानिध्य भितरी चलून दिलं असा. प्रतिवर्षाची वार्षिकोत्सव संदर्भाचेरी तिंगलांगा भजने श्रीदेवीक आमकां आयकत असले योग मेळटा आशिल्ले. चातुर्मासा निमित्तानं आज बी ती येवन गेलो ही एक विशेष सेवे देवी अर्पण केला तरी पुन्हा आमकां आनी देवीक हे एक विशेष तसले भक्ती सुधे आसन करचेक अवकाश मेळ्ळो आसा. अशें गेलो तसले अवकाश करून दिले तसले आमगेले अवर्साचे सगळे समाज बांधव लोकांक, समाजाच्या भानगड लोकांक, समाजाच्या युवक लोकांक, माचो लोकांक सगळ्या लोकांची अभिनंदने कृतज्ञतांचेक इश्ट करता आसा. सुरवातीक थोडेची ध्वनिवर्धक निमित्त त्रास जावचे पुरो त्या बद्दल बीची खेद दुःख व्यक्त करता आसा. आजचे विशय आमी हांगा पळया. एक सान गांव, त्या गांवा भितर एक सद्गृहस्थ वास करता आशिल्लो. अत्यंत धार्मीक तसले व्यक्तित्व तेणें वांटून घेतिल्ले. प्रामाणीक तसले जीवन तो करता आशिल्लो. तेक एक चेल्ली आशिल्ली. ते चेल्लीक बरें कुटुंब दिवंक म्हणजे तिगले आलोचने अशें न्हू शहराचे एक श्रीमंत घराण्याचे चल्ले बरोबरी तिगे चल्लीले विवाह अत्यंत विधिवत तेणें करून दिले. चल्लीक घोवाघार धंडिले. मरुदिब्बण येवन गेले. सुमार दिवस जाले. पयलीचे प्रथम एकादशीचे परब आयले. प्रथम एकादशी भितरी जावं ह्या परंपरे पद्धती अशें न्हू ते सद्गृहस्थाने तिगे जावं एक आमंत्रण दिले. परब आयला आसा तुमी येवका म्हणून. तो जावई महाशय तिगेले बायली बरोबर आयलो. मामा घरा द्वादशीचे आतिथ्य पळोवंक गेलो. ताका अत्यंत खुशी जावन गेले. विविधतेचे पक्वान रसायन हे सगळे कळले. खान मस्त संतुश्ट जालो तो. दुसरा दीस थंय राबलो. तिसरा दीस बी थंय राबलो. ताका मामा घर सोडून घेवन तुगे घर वचचें मनाक आयलें ना पाप. सहज जालें तसले प्रक्रिये केन्ना जावं येता जावं एक बरें करून पळोवंक घेवका म्हणजे एक पद्धती परंपरे अशें न्हू तिने बऱ्याकणे पळोवंक येता आशिल्ल्याची राजोपचार्याक मेळटा आशिल्ले. साकणेपणे तांनीक जेवण मध्यंतर अवकाश आसलेली तिगेले तोटा वचूंक घेवन तो तिंगेले ते तोटा पळोवंक फिरून येवचे आनी सुंदर जाले तसले प्रदेश तरी सांजे टायमारी न्हंयचे एक वेळेचेर वचूंक घेवन बसचे असलो तो करता उरता आशिल्लो. 4 दीस जाले 5 दीस जाले जावईनी सुडची लक्षणाची मामा दिसलो ना. वच म्हण ते जावत ना. चल्ली सांगले रे चल्ली नेवेन लगीन जालो पाप. ताका घोवाल परते चिंतलो ना पाप. 1-2-3 वर्सां असले कमांडिंग नेचर येत तसली कितकी सद्या मात्र लेट लगीन जालो चल्ली ते पाप कशें सांगतले घोवाक. अशें न्हू मा विचार करचे लागलो. हेका कितले दिवस धरून घेवचे तांकां खाली पडाक कितले दीस घालचे आमी. कशें धामी शीक
अशी धामिशीची येत ताका किततरी तोंड दिन धामिशीची. आताच्या लस तरी मोबाईल कांडवरची वाच कांडची करत असली कितकी ते पडे पयली काणी पाप अशें ते नाशिल्ले. अशें गे न्हू कितें विचार केलो त्या मावाने एक कसं तरी काम लाया म्हूण सांग विचार कर गे न्हू. एक दीस जावं आपूण सांगता जावं देवा म्हाकाच वर्षाता गेले सकाळी बी गोटून घेवन पूजे करचे म्हाका त्रास येता. तूं कितली सुर्त पळय तितली असू तुगे हातीन पूजे हो मागील देवाक म्हाका बी अनुकूल तुकी बरोबर न्ही रे म्हण सांगे न्हू. ह्यो जावं सांगता माव जावं ते पूजे करचे इश्ट ना. देव धर्म म्हळ्यार तेका एक नमनी कश्टा विशय ते पाप. मावान सांगता ना म्हणून येतवे निरुपायन अंगीकार केलो तेणें अड्न मावा करता म्हणून. तेन्ना मावान एक अशें सांगलें पळय रे हे तूं गेले व्हड गांवान अमकी काम करची न्ही हांग मारया. सकाळी बिगुटाका बिगुटून न्हांवका आहार कांय घेन नाशी न्हांवका न्हांवंक गे न्हू देवा पूजा करून आहार घेवका. निरुपाय ताका पाप ना म्हणून जालो ना अशें सांगे न्हू अडना म्हण सांगे अंगीकार केलो तेणें. शहर आसले तरी सहजानूची सूर्यवंशा लोकत्व सूर्यवंशाचे एक प्रतीत आयलो उरता शहरा भितरी. सूर्यवंश म्हळ्यार कितें सूर्य उठ्ठल नंतर उठ्ठाचे 7-8 घंटे उठ्ठाचे ताका सूर्यवंश म्हणटा आमगे गुरू शब्दांनी. ते पद्दतीचे मनुश्य तो आनी उठ्ठल तशीची बेड टी पिवचे परंपरे गेले पद्दती बेड कॉफी पिवची पद्दती आमगे गुरसां तशी लास्ट बेड्डा पळोवन मरची काय तर तेवटू जावक्यात तिंका म्हणून अशें आमगे बेड टी पियेंक न्हू उठ्ठाचे परंपरे गेले. अशें आमगे न्हू सकाळी उठ्ठलो निरुपाय कांय पिवशी ना परंपरे घराणे खाली पटराचें न्हांवन घेवन पूजा करता. अशें आमगे न्हू गडबडीन न्हांवचें गेलो बायलेन उदक तापोवन दवरलें बरें करून न्हालो जाल्यार गडबडीन न्हांवचें गेले बीच न्हांवचें खंय तितलो मूड येता ताका भावन येता पडटाका कांय पडलो ना कितें पडटा एक उमेदीची वस्तू पडक आशिल्ले च्या की कापी कितें ना म्हळ्यार निमित्त गडबडीन न्हांवचें कितें गेलो हय जाल्यार चंबू तितले गडबडीन आंगावूच पडटा ना उदक. थोडे सावकाश न्हाल्लो पाप चैतन्य ना जाल्यार बी देवा रुमायेन बसलो पूजे सुरवात केले. इश्ट ना हेका जाल्यार एक निरुपाय जाल्यार ह्यो कितें पूजा करता आसा हेगे लक्ष पुरा आपणाक केन्ना च्या मेळटले हांव केन्ना च्या पितलो म्हाका केन्ना पडटा पडटाले हेची हेगे लक्ष पाप. ह्यो हांगा देवार वचून पूजा करता आसा हेगे लक्ष पुरा रांचमादिकान आसा. अशी देवा पूजेचे कार्यक्रम मुक्काल घंटे पर्यंत चलता गेले. देवा पूजी अंतिम घट्टा येवन पावले मंगळ आरती केले देवाक. तितले पर्यंत माव बी न्हान आयलो मामा तीर्थ दिया म्हूण सांगे न्हू. ह्यो जावई तीर्थ आयदन घेवन मामा लागीं गेलो. मामा देवा पूजा केली तुमी सांगलेशीची तीर्थ घेया म्हणून मामा हातीक तीर्थ घातलो. मामानी बरें जाल्लो देवा मस्त उपकार केलो तुवें म्हाका उरतितलीच तुवें कशी करून वचची करे म्हणजे ताका बोडाव घेवन अयो आनी कितली सुटचे तांगा बिग वचचें बरें म्हूण उरता दीस करी म्हणटा स्नेव आतां आनी मस्त सुटचें म्हणून विचार करून सोडचें पाप. तीर्थ दिल्लें मामाक कडेन मामा विचारलें मामा मामा हाजे कसलो च्या कसलो कलम गुतास की तुका म्हूण. मामान सांगलें ना रे तेवट बायलेले विभाग की ना तिणी पळोवंक घेता तिणी कितें तरी घातलें आमी खावचें रे तें कांय गुतना मावा तुका जेवण मावा ताणे का कितें कांय गुतना मावा तुका ना रे मरे म्हाका कांय गुतना. हें जेवण हें प्रश्न जाता पळोवंक घेवन मामा आश्चर्य मामाक प्रश्नार्थ घेवन बसले. तेन्ना ताका मामा विचारता आसा तुका गुतास कितें रे म्हणून. हय मामा म्हाका गुत आसा. हां तुका गुत आसा कितें कला ताणे काका मामा मामा ताणे का पोळे कलाची. हां तूं हांगा देवार बसून पूजा करता आसा बायले थंय कितके करता आसाची
ते तुका कशी कळलं पोळे कला म्हणून ना मावा हा देवा पूज करता असतना चोई चोई म्हण शब्द येत आशिल्ले की ना तेन्ना म्हाका कळ्ळे ते पोळे कलाची म्हण. ओहो भारी बुद्धिवंत मरे, पूजे करचे एक दिकांनी लक्ष एक दिकांनी थोंडा कितें म्हणटा आशिल्लो रे सवता आशिल्ली की म्हाका हें कितें मावान येता आसतलें म्हण हा थोडे मध्य मावा येता आशिल्लें तोंडा भितर येता आशिल्लो वाट. आब्बा भारी हुशार रे तूं, इतलेच न्ही मावा हांवें पोळे कितले म्हणून बी लेख कला ते कशें रे ना मावा 30 पड चोई म्हणून आवाज आयले 30 पोळे कल्लाची घरा कमाल. तेन्ना मावानी जावं पांयदन पांय पडत खंय अद्भुत मनुश्य रे तूं, फाल्यां तुवें पूज करता नाका हांव पूज करता म्हूण. पळया आज आमी कितें करता आसची आमगे स्थिती हें जेवण येयले लेकाचें येता आसलें पळय आज आमी पूज करूं बसताची जाल्यार आमगे लक्ष खंय उरता दुसऱ्या ठिकाणीची व्यवहार चिंतन की आज आमी दुकानां वचकी ना कोणा मेळकी ना मुखार कोण मेळ्ळे कसले उलयक आमी दाखोवन घेवची की हें पुराचें प्लॅनिंग विचारधारे आमी पुजे बसतना सहज निर्माण जाता उरता. हात कितें पूज करता उरताय जाल्यार मन आमगे दुसरें काम करता उरता. वाणे भितरी मंत्र न्ही ते कोणाला की शब्द पुराची येता उरताची. जर अशी केल्यारी परमात्मा पुजेचे फल आमकां मेळूंक शक्य आसा की म्हणजे एक प्रश्न आमी करून घेवचो पडटा. वस्तुतः आमगेले प्राचीन लोक सांगतात आमकां जर आमी कसलें काम केल्लेरी तेजे फल येवंक कशें उरलेरी त्रिकर्ण पर्व करता म्हण. कर्ण म्हळ्यार साधन, 3 कितें साधन आसा ती हें साधन आमी प्रत्येक काम करता. देवा पूज करच्यो ना खंयचे आमी अभ्यास करच्यो ना खंयचें काम करच्यो त्रिकरण. ते त्रिकरण खंयचे 3 साधन खंयचे कायेन वाचा मनसा हे 3 साधन. कायेन म्हळ्यार शारिरीकान करचे, वाचा म्हळ्यार तोंडाने कितें करता आसा आमी तेका अनुकूल जाले शब्द उच्चार करचे, मनसा मन करचे कामा दिकांनी केंद्रीकृत करचे. तेन्ना तिन्नी मेळून आमी करताची तेन्ना तेजे फल बेगी येता, तेजे फल विशिश्ट आमगे न्हू आमकां प्राप्त जाता. अशें न्हूची त्रिकरण पूर्व काम करता म्हणजे आमगेले प्राचीन लोकां परंपरे. ताकाची पूजे जाले नंतर एक प्रार्थना आसा कायेन वाचा मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि म्हणून. ते एक नमने अर्थवादाचे वाद ते पुराचे हांवें कितें केलें रे हातीन कितें करचें पुरो तोंडान कितें करचें पुरो मनान कितें करचें तें तुमी पूजे टाकून घे परमात्मा म्हणून एक वाक्य आसतें लास्ट. तशें जावूच ना ते एक भावनेचे चूक न्ही म्हूण सांगूंक गया जाल्लेरी केन्ना तिन्नी मेळून आमगेलें एक काम जाता. तेजे बरोबर विशेश धार्मीक कामा भितर कायेन वाचा मनसा त्रिकरण पूर्वक केन्ना जाता तेन्ना जाल्यार तितली बेगी तेजे बीज फुटूंक न्हू मोळके येता. ते मोळके निमित्त वृक्ष निर्माण जाता. ते वृक्षा निमित्त आमकां फल आमगे भितर एक आनंद मेळचेक शकता. ते भितर एक तरी अंश कमी जाले रे की तें फल मेळना. आज आमी कितें करताची ते बरें खंय कर्ण मात करता बीन हा आमगेलें मन एक कण उरता आमगेलें वाण कितकी म्हणटा उरता. अशें जाल्यार तेजे फलाचे कितें अंश आसा ते अंशा भितर सामान्य जे आमगे न्हू अनेक भाग लुप्त वता. त्या भागाचे फल आमकां मेळनाशें वता. ताकाची भगवंत गीते भितर अद्भुत्यान सांगता कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते म्हूण सांगिन मिथ्याचारः स उच्यते म्हूण सांगिन. अर्थात खंयचे मनुष्य कर्मेंद्रिय उठून निग्रह करूंक न्हू आपण कितके ध्यान करता आसून टाकून घेताची मना भितर कसली वायट विचार करता उरती ते मनुष्याला आचार कितें आसा ते मिथ्याचार फास आचार ते लोकांक दाखयचे खातीर मात ते दिखावा करचे खातीर मात करता आसा म्हणजे भगवंतालो आनी ते मिथ्याचार म्हूण सांगे न्हू भगवंतांनी ते सरासरी काडून सोडत.
अशांगे न्हू जर आमगेले आचरण मिथ्याचार जनेशी उत्कर्ष जरी आमी करचे आचार भितरी आमगेले मन आनी वाणी केन्ना संमिश्रण जाता तेन्ना मात्र ते भगवंत गृहीत घेता, भगवंत स्वीकार करता. तेन्ना मुखांतर आमच्या जिवना भितर एक विशेष तसले उन्नतीक एक वाटी आमकां प्राप्त जाता. अशानूची मनुष्या जिवना भितरी त्रिकरण कितें साधन आसाची हें साधन एक अद्भुत तसले महत्व दिल्लें आसा. एक निमित्त केल्लेरी फल कितें मेळटना म्हण न्ही, मेळटा मस्त अंश कमीचे फल आमकां मेळूं शकता. अशानू आमी अर्ध घंटा पुजे अर्ध घंटे देवाचे मन दवरती जावूच ना. कष्टच मन केदे करता तितलें सुलभ ना जाल्यार थोडे वेळपणाची जर पुजे दिकांनी आमी एक लक्ष दितले आसलेली हांव पूज करता आसा परमात्मा पूज चलता आसा म्हणजे एक भाव तरेची मना भितर जागृत जाली खंडीच्यान वची कितली पट्टाचे एक विशेष तसले संक्रमण एक विशेष तसले परिवर्तन आमच्या जिवना भितर जावंक न्हू आमी उन्नतीक वचूंक शकताची. असले एक चैतन्य असले एक शक्ती ते भगवती ज्ञानेश्वरी आनी आमी आमगेले कुलदेवता आराध्य देवता आमकां देव तन्मुखेन त्रिकरण पूर्वक केले तसले प्रत्येक देवता कार्य वो सामाजिक कार्य वो नाम आमगेले कर्तव्य कार्य आमगे न्हू तन्मुखेन समाजा भितर एक शांती सुव्यवस्थे समाजा भितर एक विशेष तसले आनंद प्राप्त जावं तसलें वातावरण निर्माण जावं म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणारविंदाक अर्पण करता. हालचे आमगेले कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम्.